उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची आहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा. श्रीराम. वाद म्हणजे ज्ञान वाढवा असं समर्थ आपल्याला या श्लोकात सांगत आहेत. कालच्या श्लोकात आपण कल्पतरू, चिंतामणी, कामधेनूबद्दल विचार केला. श्रीराम हे कल्पतरूप्रमाणेच आहेत. आपण त्यांच्या सावलीखाली आलो की शांत वाटणारच. मग आपण सुद्धा सारखं रडत राहून त्यांच्याकडे काहीतरी मागत राहिलो तर खरंच कंटाळा येईल ना त्यांना. म्हणून मनात सतत चांगले विचार आणायला हवेत. असं बघ, तू जेवायला बसलीस की हे नाही मला आवडत, तोंडल्याची भाजी का केलीस, भेंडीची का नाही केलीस, असं सारखं कुरकुरत बसलीस तर आई वैतागून जाईल ना. त्याऐवजी पानातलं सगळं संपल्यावर सांगितलंस आईला आवडेल, बरं वाटेल, हो ना. माझा अभ्यासच झाला नाही, कमीच पडतील मार्क्स, असं म्हणत बसण्यापेक्षा वेळच्या वेळी चांगला अभ्यास केलेला बरा. तसंच देवाचंही आहे. सारखं रडत राहणारी माणसं त्याला आवडत नाहीत, तर मनापासून खरे खरे प्रयत्न करणं त्याला आवडतं. आता पावसाळा सुरुवात होण्याआधी तोंडात बारीक कण घेऊन धावणाऱ्या काळ्या मुंग्या आणि त्यांची राणी मुंगी पाहिलीस का. वाटेत अडथळे येतात, उंचावर चढताना घसरून त्या खालीही पडतात, पण पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राणी मुंगीच्या मागून त्या जातातच. तसंच आपण नेटाने प्रयत्न करायचे. वाद म्हणजेच ज्ञान, माहिती मिळवायची. अडलं तर आजी आजोबांना विचारायचं, पण अभ्यास नीट पूर्ण करायचा. मग काय, अशी शहाणी मुलं आईबाबांना, आजी आजोबांना आणि श्रीरामांनाही आवडतात. सारखं दुःख उगाळत बसण्यापेक्षा आनंदी राहावं असंच समर्थ या श्लोकातून आपल्याला सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.